दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. एक ताजी घडामोड अशी आहे की बहुप्रतीक्षित पंढरपूर कॉरिडॉर राबवण्याची आता प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे आणि जवळपास 4,000 कोटी रुपये याकरता खर्च येणार आहे आणि यातील 1,800 कोटी रुपये हे भूसंपादनासाठी राखीव ठेवण्यात आले असून यातून पंढरपूरकडे येणारे जे 7 प्रमुख रस्ते आहेत त्याचंसुद्धा स्वतंत्रपणे ह्या रस्त्यांचं मजबूतीकरण आणि सुशोभीकरण करणं आणि चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करणं याकरता म्हणूनसुद्धा 493 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यापूर्वीच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टामध्ये हा चेंडू आहे. त्यांच्या मंजुरीनंतर हा पंढरपूर कॉरिडॉरचा जो प्रकल्प आहे तो राबवण्यास सुरुवात होईल. परंतु जूनपर्यंत इथली जी भूसंपादनाची प्रक्रिया आहे ती सुरू होऊ शकते. एका बाजूला पंढरपूर कॉरिडॉरला मंदिर परिसरातील नागरिकांचा मोठा विरोध पाहायला मिळतो, तर दुसरीकडं शासन स्तरावर हा कॉरिडॉर तयार करण्याची प्रक्रिया ही वेगानं सुरू करण्यात आलेली आहे. सुमारे 4,000 कोटी रुपये याकरता म्हणून राखून ठेवण्यात आलेले आहेत आणि यातून पंढरपूर शहरातील पायाभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. वारकरी संप्रदाय दृष्टीने महत्त्वाच्या घटकांचा समावेश यात करण्यात आला आहे. यात 2 पादचारी पूल उभारण्याकरता आणि घाटांच्या विकासाकरता म्हणून 227 कोटी, पालखी मार्गाच्या सुशोभीकरणाच्या कामाकरता 200 कोटी, तसेच 65 एकर जागेचा विकास आणि नवीन 50 एकर जागेचा पालखी तळ उभारण्याकरता म्हणून ही निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच पंढरपूर शहराचा नियोजनबद्ध विकास होण्यास यामुळे मदत होणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलेलं आहे. 4,000 कोटी रुपयांचा प्रस्ताव हा राज्य शासनाकडं सादर करण्यात आला आहे आणि या संदर्भात लवकरच शिखर समितीची बैठक होणार असून यावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. पंढरपूर कॉरिडॉर हा राबवताना आजूबाजूचे म्हणजे येणारे जे शहराकडे येणारे रस्तेसुद्धा ह्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावर याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. परंतु जूनच्या आसपास ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा संकल्पही व्यक्त केला जात आहे. या प्रक्रियेकरता राज्य शासनाकडून 30% निधी खर्च होणं अपेक्षित असून हा निधी उपलब्ध झाल्यानंतर भूसंपादन प्रक्रियेला गती मिळणार आहे. प्रशासनाने बाधित नागरिकांशी संवाद साधत समन्वयातून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. मध्यंतरी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांशी चर्चा केली होती. तसेच त्यांच्याकडनं ज्या सूचना आणि हरकतीही मागवण्यात आलेल्या आहेत. यावरही सध्या मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. मात्र पंढरपूर कॉरिडॉर हा महायुती सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कॉरिडॉरकरता म्हणून पुढाकार घेतलेला आहे. इथे या नागरिकांचा जो विरोध आहे त्यांच्याशी सुद्धा चर्चा करण्याचा जो निर्णय आहे तो प्रशासनाने घेतला. त्याप्रमाणे याअगोदरही चर्चा झालेली आहे आणि आता पुन्हा ह्या नागरिकांशी बाधित होणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला जात आहे. मात्र लवकरच या कॉरिडॉर राबवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार हे दिसत आहे, कारण याकरता आता निधीचीही तरतूद होत आहे आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री यांच्या स्तरावर घेतला जाणार आहे आणि याबाबतही लवकरच बैठक आयोजित केली जात आहे. यापूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या कॉरिडॉरला मान्यता देण्यात आलेली आहे.